उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर दाखल झालेत। तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मागील तब्बल 45 मिनिटांपासून बैठक सुरू आहे। बँका अन्य आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरण्याच्या मुद्द्यावर या दरम्यान चर्चेची शक्यता आहे। मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाले। बँक आणि अन्य आस्थापनांमध्ये मराठी वापरलीच पाहिजे अशी मनसेची मागणी आहे। आस्थापनांमध्ये सुद्धा मराठी वापरलीच पाहिजे अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे। मराठीच्या मुद्द्यावरून मंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये चर्चेची शक्यता आहे। तर आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। या भेटीदरम्यान नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र ज्या प्रकारे शिवाजी पार्क येथील बाडव्याच्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली, कार्यकर्त्यांना आदेश दिले, बँका आणि अन्य आस्थापनांमध्ये मराठी भाषा वापरण्याच्या संदर्भात ज्या प्रकारच्या घडामोडी घडतायत, व्हिडिओ येत आहेत, त्यानंतर या भूमिकेवरती काही राजकीय नेत्यांनी सुद्धा आक्षेप घेतला। अगदी गुणरत्न सदावर्ते यांनी या संदर्भात कायद्याचा आधार घेतला। मात्र आता राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मागील 45 मिनिटांपासून उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान चर्चा सुरू आहे। ही नेमकी भेट कशासाठी आहे ते सुद्धा आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। भेटीची नेमके काय कारण असू शकतात, तब्बल 45 मिनिटांपासून ही चर्चा सुरू आहे। राज ठाकरे आणि मंत्री उदय सामंत यांची शिवतीर्थावर बैठक सुरू। मराठीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक असतानाच या भेटीला एक वेगळं महत्त्व आलंय। मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे उदय सामंतांमध्ये चर्चेची शक्यता आहे। बँका आस्थापनांमध्ये मराठी बंधनकारक करण्याची मनसेची मागणी। मराठीच्या वापरासाठी सरकार काय करतंय, ठाकरे भूमिका जाणून घेण्याची शक्यता। आगामी महापालिका निवडणुकाबाबतीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चेची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आहे। दादरमधील शिंदेंच्या सेनेचे नेते सदा सरवणकर आणि मनसेतील वादावर तोडग्याची सुद्धा शक्यता आहे। पाकिस्तानी चित्रपट आबिर गुलालच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यावर सुद्धा चर्चेची शक्यता आता वर्तवण्यात आहे। या भेटीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेत। सुशांतकडे मी जाणार आहे। सुशांत, खरं तर उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये भेट सुरू आहे। तब्बल 45 मिनिटांपासून बैठक सुरू आहे, चर्चा सुरू आहे। काय घडते नेमकं या भेटीमध्ये, काय ताजे अपडेट्स? करण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे सभा घेतली आणि त्यानंतरच मनसे जी आहे ती पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक झालेली आहे। अनेक ठिकाणी मनसेचं खळखट्याक जे आहे ते पाहायला मिळालंय। बँका आणि विविध आस्थापनांमध्ये मराठी भाषा का वापरली जात नाही, त्या ठिकाणी सर्रास एकतर इंग्रजी भाषा वापरली जाते किंवा हिंदी भाषेचा वापर होतो। त्यामुळे बँका असतील, विविध आस्थापना असतील, त्यामध्ये मराठी भाषा वापरावी अशी मागणी मनसेकडून करण्यात येते। आपण जर बघितलं असाल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं हे शिवतीर्थ हे निवासस्थान आहे आणि या निवासस्थानामध्ये आपण बघितलं तर उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 45 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे। यामध्ये विशेषतः प्रामुख्याने ही चर्चा करण सुरू आहे की मराठीसाठी राज्य सरकारची नेमकी भूमिका काय असणार आहे, राज्य सरकार येत्या काळात नेमकं काय पाऊल उचलणार आहे। कारण ज्या बँका आहेत त्या मराठीचा वापर करत नाहीत, अशा बँकांबाबत राज्य सरकार काही कठोर भूमिका घेणार आहे का, असा देखील मुद्दा सध्या चर्चेत असल्याची आपल्याला माहिती मिळते। त्याचसोबत आपण जर बघितलं असेल तर मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मधल्या काळात वाद जे आहेत ते निर्माण झाले होते। समाधान सरवणकर यांनी जे बॅनर लावले होते त्या बॅनरवरून मनसे आणि शिवसैनिक आक्रमक झाले होते, एकमेकांच्या समोर आले होते। त्याचा मुद्दा देखील आजच्या बैठकीत आहेत आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रामुख्याने चर्चेचा विषय हाच आहे, मराठीचा मुद्दा आहे। कारण उदय सामंत हे मराठी भाषा मंत्री आहेत, त्यामुळे मंत्री म्हणून त्यांची भूमिका सुरुवातीला राज ठाकरे जाणून घेत आहेत। मनसेची भूमिका काय आहे ते देखील त्यांना सांगतायत आणि राज्य सरकारने जर पावलं वेळेत उचलली नाही तर मनसे नेहमीप्रमाणे त्यांची स्टाईल मनसेची आहे खळखट्याची, त्याचा वापर देखील मनसे करताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता आणि विशेषतः मुंबई महानगरपालिकेची निवडणूक करण लक्षात घेता मनसेने पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्याला हात घातलाय। कारण मुंबईमध्ये मराठी मतदार सर्वाधिक आहे आणि त्याचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा या दृष्टिकोनातून मनसेची ही पावलं आहेत आणि त्याचमुळे
मनसे आता मराठीचा मुद्दा घेऊन पुढे जाताना पाहायला मिळते आणि याच धर्तीवर ही भेट जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. करण नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी. मराठी भाषा मंत्री उदय सामंत राज ठाकरेंच्या भेटीला दाखल झाल्या. तब्बल 45 मिनिटांपासून राज ठाकरे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे. बँका आणि अन्य आस्थापनांमध्ये मराठीच्या सक्तीच्या भूमिकेनंतर या भेटीला एक वेगळं महत्त्व आहे.